तर आज सकाळी सवारी निघाली भ्रमणाला. तर तुम्ही म्हणाल भ्रमणाला कुठे? तर मी गेलेली हॉस्पिटलला. मला ब्लड टेस्ट करायची होती आणि बघा त्या मॅडमनी चक्क इंजेक्शनभर ब्लड काढलेलं. ही माझी थायरॉइडची टेस्ट आहे. मी असं लाल रक्त देऊन आली आणि घरी आल्यानंतर ग्रीन ज्यूस घेतला. म्हटलं जरा कॉम्बिनेशन बरं जमणार. दुपारी खाली वेळ होता तर पॉपकॉर्न बनवायला घेतले. मी फर्स्ट टाइम हे बनवते. म्हटलं रेडीमेड सगळे म्हणतात बनतात आपण पण ट्राय करूया. तर असं खाली एक हे घेतलं कुकरचं भांडं आणि त्यात काही न घालता हा पाकीट डायरेक्ट ओपन करून त्यात जे मटेरियल होतं ते त्यात घातलं आणि शिटी न लावता कुकर लावून घेतला आणि 3 ते मिनिटात हल्ली ते पॉपकॉर्न बनून रेडी. मला ते पॉपकॉर्न बघून तर इतकं आश्चर्य वाटलं. आश्चर्यापेक्षा खुशीच जास्त की चला आपल्या हातून काहीतरी चांगलं घडलंय. आणि असं पॉपकॉर्न वगैरे खाल्ले आणि मग परत बाहेर निघाले. बाहेर यासाठी की मार्केटला जायचं होतं आणि सोबतच मार्केटला जाता आम्हाला जायचं होतं हत्ती मॉलमध्ये, म्हणजे नेहमी डीमार्टमध्ये. मी डीमार्टमध्ये गेलो, थोडं काही सामान आणायचं होतं. तर मी आणि माझी फ्रेंड असं सगळ्यात फेवरेट पार्ट म्हणजे हा जिथे वेफर्स, बिस्किट हे सगळं खायचं मिळतं. हा माझा सगळ्यात आवडता पार्ट डीमार्टमधला, मार्टमधला. इथे मला सगळ्यात जास्त मजा येतं. आणि असं खाली-पिली असल्यासारखं सगळीकडे मोकळं घुमून घेतलं आणि नंतर जे सामान घ्यायचं होतं ते जरा घेतलं आणि सामान घेऊन घरला निघालो आणि मला फक्त हे आवडलेलं तर मी हे घेतलं आणि मग घरी आले. घरी आल्यानंतर जेवणामध्ये आज काही फार बनवलं नाही. तर आज बेत होता मेथीच्या पराठ्याचा. तर अशी मेथी तोडून घेतली अर्धी जुडी, छान बारीक चिरून घेतली, धुवून ठेवली आणि एक वाटी मी असं गव्हाचं इथे पीठ घेतलं आहे, त्याला छान गाळून घेतलं. त्यात 2 चमचे मी बेसन घातलं आणि बेसन घातल्यानंतर त्यात मीठ, हळद, मिरची पावडर आणि जिरं असं ॲड करून घेतलं. सोबतच 2-3 मिरचीचा ठेचा आणि लसणाच्या 3-4 कड्या याचा एक बारीक ठेचा करून घेतला. तो पण यात मी ॲड केला. नंतर मी यात चिरलेला कोथिंबीर आणि जी चिरून आणि धुवून ठेवलेली मेथी होती ती सुद्धा ॲड करून घेतली. त्याचा छान असा डो बनवून घेतला. 5 मिनिट त्याला असं राहू दिलं. 5 मिनिटानंतर त्याला मी पोळीसारखं असंच बेलायला घेतलं आणि जास्त जाड आणि जास्त पातळ पीठ व्हायला नको. मीडियम असं जाड कडक राहिलेलं चालतंय. जास्त नरम अगर ते झालं तर मला वाटतंय ते पोळी बनणार नाही, चिटकून पडतं. म्हणून मी असं कडकच भिजवलेलं आणि नंतर अशी पोळी लाटून घेतली आणि तव्याला थोडं हलकंसं ऑइल लावून घेतलं. ऑइल लावून झाल्यानंतर त्यात मी हे घातलं जी चपाती बनवली ती त्याला दोन्हीकडून परतून घेतलं आणि अशा संपूर्ण माझे पराठे बनवून रेडी. सोबतच मी हिरवी चटणी सुद्धा बनवली होती आणि दही अवेलेबल होतं तर दही सुद्धा यासोबत खायला घेतलं. छान असं सायंकाळचं जेवण झालं आणि जेवणानंतर मग जरा म्हटलं तुमच्याशी गप्पा मारावं म्हणून व्हिडिओ एडिट करायला बसले आणि मी सकाळला गेली होती थायरॉइड टेस्टला. थायरॉइड टेस्ट ही अनुषापोटीच करावं लागतं म्हणून मी सकाळला गेले काही न खाता पिता. पाणी पिऊ शकता पण जेवण नाश्ता वगैरे करायचा नसतो. तर मी 2-3 दिवस आधी हॉस्पिटलला गेलेली. डॉक्टरने मला सजेस्ट केलं की एकदा थायरॉइड टेस्ट करा. रिझल्ट आल्यानंतर आपण जी योग्य टॅबलेट सुटेबल होईल ती चालू करू. कारण आता माझी जरा पॉवरवाली गोळी चालू होती. तर डॉक्टरच्या अकॉर्डिंग मी आज हॉस्पिटल गेलेली आणि सगळे टेस्ट वगैरे करून आलेली. त्या बोलल्या उद्या देणार रिपोर्ट. तर बघूया काय येते काही नाही. आणि तुम्ही उद्याला रिपोर्ट आला की माहितीच पडेल किती वाढलाय थायरॉइड किंवा किती कमी आहे. आणि तुम्ही लोक माझ्या प्रत्येक व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देता. असाच प्रतिसाद देत राहा आणि सगळेजण खूप सपोर्ट